ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण बघणार आहोत संपूर्ण शिवलीला अमृत अध्याय 1 ते 15. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री शिवलीला अमृत अध्याय 1. शिवस्तुती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदा शिवाय नमः. हे शिवशंकरा, तू अपरिमित, सर्वांचा आदी अनादी, मायेच्या पलीकडचा आहेस. तू पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत, हे रंभपिता जगद्गुरु, तुला नमस्कार असो. हे ज्योतिर्मय तेजस्वी स्वरूपा, पुराण पुरुषा, तू आनंदरूपी वनामध्ये विहार करतोस. तू अनादिसिद्ध असून मायेचे चक्र चालवतो. हे अविनाशी अनंत वेशधारका, तू जगाचा पालन करता आहेस. तुला माझा नमस्कार असो. दाशाह राजाची कथा. परमपवित्र मथुरा नगरीत यादव वंशात दाशाह राजा राज्य करत होता. तो अत्यंत दानशूर, सुलक्षणी होता. अनेक राजे त्यांचे मांडलिक होते. त्याला खंडणी देत असत, त्याला नम्रपणे वंदन करत असत. दाशाह राजाच्या मुकुटामध्ये रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे. साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती. आपल्या पराक्रमाने, न्यायी राज्यकारभारामुळे त्याचा यशाचा कीर्तिध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत असे. शत्रूलाही त्याची वैषम्य वाटत नसे. याप्रमाणे सर्व प्रजाजन ब्रह्मरुंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभकामना करत द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याची कीर्ती, ऐश्वर आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन ती पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विलसू लागले. सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशी सतत रम्मान होत असल्याने कुबुद्धीरूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे. विष्णूसारखे रूप, दानशूर, रणामध्ये पराक्रमी, 14 विद्या 64 कलामध्ये पारंगत, मेघगर्जनेप्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते ऐकून प्रजाजनाचा चित्तरूपी मोर आनंदाने नाचत असे. त्याचा अफाट सिनासागर पाहून जलसमृद्ध सागर भयभीत होत असे. त्याने दिलेले वचन ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असे. एकदा महाराजांचा विवाह काशी राजाची कन्या कलावती बरोबर झाला. कलावती अप्रतिम सुंदर होती, जणू काही सौंदर्य सागराची लाट. राजाचे चित्तरूपी भ्रमर कलावतीच्या मुखकमलाभोवती रुंजी घालत असे. एकदा राजाने कामसक्त झाल्याने कलावतीला बोलावणे पाठवले, परंतु त्यावेळी ती आली नाही. आसक्त अधीर झालेला राजा स्वतः कलावतीच्या महलात गेला व म्हणाला, तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही. तू प्रेमवेलीप्रमाणे माझ्या तनरूपी वृक्षाला आलिंगन दे, तुला पुत्ररूपाने फललाभ होईल. त्यावेळी राणीने राजाला नम्रपणे सौम्य शब्दात नकार देत समजावले की मी शंकरांची उपासना करत असून व्रतस्थ आहे. यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. कृपया यावेळी मला स्पर्श करू नका. शास्त्र असे सांगते की जी स्त्री रोगट, गर्भिणी, ऋतुस्नान, उपाशी, वृद्ध, अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये. त्यासाठी स्त्री आणि पुरुष आनंदी, तरुण, रूपवंत, सर्व प्रकारचे भोग भोगलेले सुखी असावेत. परंतु राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही. तो कामेच्छेने अधीर झाला होता. कलावतीच्या नकाराची, अनिच्छेची पर्वा न करता त्याने बेभानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळच ओढून घेऊन आलिंगन दिले. त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या. राजा झटकन बाजूला होऊन मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले. तेव्हा कलावती राणी राजाचे सांत्वन करत शांत स्वरात म्हणाली, राजन, आपण माझ्यावर रागवू नका. मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात, परंतु माझे गुरुदेव दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला. मी त्याचा अहोरात्र जप करते. आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे. माझे मन आत्मा शिवराधेत लीन आहे. तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे, परंतु आपण सतत मांस, मदिरा याचे सेवन करता, त्यामुळे ही अघटित घटना घडली. श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपल्या हातून जप, तप, पूजा अर्चना, वंदन, शिवपूजा, गुरुसेवा सारखी पुण्यकर्मे घडली नाही. अशा अवस्थेमध्ये राज्यकारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल. राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला. तो सद्गदित होऊन म्हणाला, हे प्रिय कलावती, तू मला हा शिवपंचाक्षर मंत्र दे. मी जप करीन, त्यामुळे मी सर्व पापापासून मुक्त होईन. राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाले, महाराज, मी आपली पत्नी आहे, त्यामुळे मला तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही.
यादव कुळाचे गुरु गर्गमुनी, त्याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मे आहेत. त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा द्यावी. मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रमात गेला. त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून प्रार्थना केली की हे गुरुवर्य, माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही. ईश्वर सेवा मी केली नाही. मी माझ्या पापकर्मामुळे दुःखी होऊन आपल्या चरणाशी आलो आहे. हे सद्गुरु श्रेष्ठ, कृपा करून मला आपला सेवक मानून शिव पंचाक्षर मंत्रांची दीक्षा द्यावी. राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनीने राजा राणीला यमुना नदीच्या तीरी नेऊन तेथे नियम आणि विधानसहित स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करवले. त्यांच्याकडून गुरुपूजन करवले. वस्त्र आभूषणे यांचे संकल्प करवले. त्यानंतर राजाने दिव्यरत्ने, आभूषणे, वस्त्रे, अमाप गुरुदक्षिणा गुरुला दिली. राजाची भक्ती पाहून गर्गमुनीने राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत श्री शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली. अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिव पंचाक्षर मंत्राचा जप करू लागला. अशा रीतीने राजा दशाह आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने आला. तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक श्री शिव पंचाक्षर जप सुरू केला. त्याच्या राज्याचा विस्तार झाला. राज्यातून दुष्काळ, रोगराई, अपमृत्यू, वैरभावना नाहीसे झाले. आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली. राज्यात शिवभजन, शिवकीर्तन करण्यास सांगितले. सर्वत्र रुद्राभिषेक, शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू झाली. एक दिवस उत्तम समय, अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिले. त्यावेळी तिचे अंग चंदनासारखे शीतल, आल्हाददायक, सुखकारक वाटले. त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती आली. त्याचे मन प्रसन्न झाले. जे लोक दाशा राजाचे आख्यान लिहितील, ऐकतील, पठण करतील, त्याला अनुमोदन देतील, ग्रंथाचे रक्षण करतील, त्याचे श्री शंकर भगवान स्वतः रक्षण करतील, ते लोक धन्य आहेत. यापुढील कथा अमृताहून सुरस आहे, जी पंडित, चतुर, गुरुभक्त, प्रेमज्ञानी श्रोत्यांनी जरूर ऐकावे. शिवलीलामृत अध्याय पहिला समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण, शिव उपासना चालते, तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते. संकटाची छाया सुद्धा पडत नाही. उपहासाने, विनोदाने, कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो. उदाहरणार्थ, न कळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते. औषधाचे नाव न कळता घेतले तरी रोग बरा होतो. लहान बालकाने गवतावर न कळत अग्नी टाळला तरी गवत जळून जाते. त्याप्रमाणे विनोदाने, थट्टेने शिवनाथ मुखात आले तरी पाप नष्ट होते. शिवरात्रीला उपवास, जागरण करणे, बेलपत्र शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे सहस्र जन्मीचे पाप भस्म होते. प्रातःकाळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे, दुपारी दर्शन घेण्यामुळे 7 जन्माची पापे, सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात. तर महाशिवरात्रीचा महिमा काय आहे तर तो या कथेमध्ये, या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. एक पारधी जंगलामध्ये शिकार शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार काही मिळाली नाही. सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्या त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शब्द कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पाने पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना नका मारू, मला मार, माझी पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली, आईला नका मारू, आम्हाला मार, आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पडू दे. ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाही, तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडू. त्याने सर्वांना जीवनदान दिले. देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समय घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा. श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा. सुमित्रेची कथा.
कैकस नावाच्या ब्राह्मणाला सुमित्रा नावाची सुंदर मुलगी होती. लहानपणी विवाह झाला आणि ती लवकरच विधवा झाली. तारुण्य अवस्थेत तिचा स्वतःवर संयम न राहिल्याने ती भ्रष्ट होऊन व्याभिचार करू लागली. तिच्या वागण्यामुळे आई बाप चिंतित झाले. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने त्यांच्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही. तिच्या अशा व्याभिचाराने ती एकदा गर्भवती झाली. तेव्हा लोक निंदा करू लागले. हे ऐकून मातापित्याने तिला घरातून घालवून दिले. ती फिरत फिरत एका धनवान शूद्राजवळ जाऊन राहू लागली. तिला पुष्कळ मुले झाली. त्या शूद्राच्या सहवासात राहून तिला मद्यपान मांस खाण्याचे व्यसन लागले. नोकरांना घेऊन एके दिवशी तो शूद्र शेतावर गेला असता तिला मांस खाण्याची इच्छा झाली. भुकेच्या तीव्रतेने आणि मद्याच्या नशेत तिने नीट पाहिलं नाही. मकरा समजून गायीच्या वासराच्या मानेवर सुरी चालवली. गायी हमरू लागल्या. तेव्हा तिने पाहिले आणि आपण बकरा समजून वासरू मारले. तेव्हा तिच्या तोंडून नकळत शिव शिव काय केलं मी, नकळत पाप झाले. अर्धे अधिक मांस तिने खाल्ले, अर्धे बाहेर टाकले आणि वाघाने वासरू मारून खाल्ले असा बोभाटा केला. त्यानंतर ती मरण पावली. यमदूत तिला नरकात घेऊन गेले. तिला अनंत यातना दिल्यानंतर यमदूताने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या नावावर काही पुण्यकर्म आहे का? चित्रगुप्त म्हणाले, न कळत गायीचे वासरू मारले. तेव्हा वाईट वाटून तिने शिव शिव असे शब्द उच्चारले. हे कोण यमाने तिला चांडा योनीत जन्म दिला. ती जन्मापासून आंधळी कुरूप म्हणून जन्माला आली. तिच्या जन्मानंतर माता पिता मृत्यू पावले. अशी ती निराधार होऊन भटकत भीक मागत असताना वाटेने गोकर्ण क्षेत्राला काही यात्रेकरू चालले होते. त्यांच्याबरोबर गोकर्ण महाबळेश्वर तीर्थावर आली. भद्रावतीच्या मंदिराजवळ पडून ती आर्तपणे भीक मागत होती. शिवरात्र असल्याने तिला अन्न मिळालं नाही. एका भक्ताने बेलाचे पान तिच्या हातावर टाकले. खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ते भिरकावले. ते नेमकं शिवलिंगावर पडले. अशा रीतीने शिवरात्रीचा उपवास, शिवभक्तांच्या संगतीत जागरण, शिवघोष तिच्या कानावर पडून तिला शिवस्मरण घडले. बिल्वदल फेकल्याने शिवपिंडीची पूजा घडली. असे तिच्या हातून पुण्य झाल्याने तिला न्यायला विमान पाठवले. ही गोष्ट सांगून गौतम ऋषीने गोकर्ण महाबळेश्वराची महात्म्य सांगितले आणि ते मित्रसह राजाला म्हणाले, राजा तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन बिल्वदल वाहून शिवलिंगाची पूजा कर, त्यांनी तुझी सर्व पापे नष्ट होतील. असे सांगून गौतम ऋषी मिथिला नगरीकडे यज्ञासाठी निघून गेले. श्री शिवलीलामृत अध्याय 3 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे अगम्य अपार गुणसंपन्न असणाऱ्या कपूर गौर शिवा, तुझे आदी मध्य अंत अनाकलनीय असले तरी भक्त हृदयात मात्र तू प्रकट होतोस. किरात देशाचा विमर्श नावाचा राजा अत्यंत हिंसक, अन्यायी, निर्दय, मांस, मदिरा यथेच्छ सेवन करणारा, व्याभिचारी, दुराचारी, पराक्रमी होता. त्याला शिकारीची आवड होती, परंतु तो शिवाचा उपासक असून नित्य शिवपूजा करत असे. कुमुदवती नावाच्या अतिबुद्धिमान गुणी राणीने एकदा त्याला विचारले, महाराज आपण शिवरात्र, सोमवार, प्रदोषव्रताचे आचरण करता, शिवस्तुती, शिवभजन, लीला, सुस्वर गाता, परंतु आपल्या हातून पापाचरण घडते. या दोन्ही सत्कृत्य दुष्कृत्य प्रवृत्ती तुमच्या ठिकाणी प्रबल कशा आहेत? राजा म्हणाला, मी पूर्वजनी पापा नगरी श्वान कुत्र्याच्या रूपात होतो. एकदा माघातील शिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिराजवळ खायला कोणी देईल म्हणून तेथे गेलो. तेथे राजाच्या सैनिकांनी मला हकलले. मी शंकराच्या मंदिराभोवती फिरून पुन्हा तेथेच अन्नाच्या आशेने आलो. ते मला वारंवार हकलत होते. मी पुन्हा पुन्हा मंदिराभोवती फिरून येत होतो. शेवटी त्यांनी चिडून मला बाण मारला. मी जखमी होऊन पडलो. तेथून शिवलिंग दिसत होते. त्याकडे पाहता पाहता माझे प्राण गेले. त्या पुण्याईने मी राजा म्हणून जन्माला आलो, परंतु पूर्वजन्मीचे कुत्र्याचे गुण गेले नाहीत. त्यामुळे या शरीराच्या द्वारे माझ्याकडून पापाचरण घडते. राणी म्हणाले, तुम्हाला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे तर माझ्या पूर्वजन्माबद्दल सांगा. राजा म्हणाला, पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस. चोचीमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जात असताना ससाना पाठीमागे लागल्यामुळे त्याच्या भयाने निवारा शोधण्याच्या प्रयत्नात तू शंकराच्या मंदिराच्या कळसाला 3 प्रदक्षिणा घालून थकून कळसावर बसली, परंतु ससाण्याने तुला मारले. तुझे शरीर मंदिरासमोर पडले. त्या पुण्याईने तू माझी राणी झालीस. यावर राणी म्हणाली, महाराज आपल्याला भूत भविष्य या दोन्ही काळाचे ज्ञान आहे, तर मला सांगा या पुढील जन्मात आपण कोण होऊ, कोणत्या शरीराने जन्म घेऊ? राजा म्हणाला, पुढल्या जन्मी मी सिंधू देशाचा राजा आणि तू जया नावाची माझी पत्नी होशील. त्यानंतर मी सौराष्ट्र देशाचा राजा आणि तू कलिंग देशाची राजकन्या होऊन माझ्याशी विवाह करशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा आणि तू मगध देशाची राजकन्या होऊन मला वरशील. 5व्या जन्मात मी अनंत देशाचा राजा आणि तू ययाती राजाची कन्या होऊन माझी राणी होशील. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईल. तू वसुमती नावाची पद्मराजाची सुपुत्री होशील. पुढच्या सगळ्या जन्मात मी मोठा पराक्रम करून
शिवकृपेने कीर्ती प्राप्त करीन, धर्माचा प्रचार करीन. अशा प्रकारे प्रत्येक जन्मात तुझ्या माझ्यात प्रेमबंधन असेल आणि जन्मजन्मांतर शंकर भगवानाची भक्ती आपल्याला मिळेल. शेवटच्या जन्मात मी मुलाच्या हातात राज्यकारभार सोपवून वनात तपश्चर्या करीन. अगस्त्य ऋषींना शरण जा, त्यांच्याकडून शिवदीक्षा प्राप्त करून तुझ्यासह दिव्य देह प्राप्त करून कैलासावर जाईन. अशा प्रकारे विमर्शन राजा कुमुदवती राणी यांनी अनेक जन्माच्या कर्माचा अंत करून शिवलोक प्राप्त करून घेतले. श्री शिवलीलामृत अध्याय 4 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. धर्मगुप्ताची कथा. त्यानंतर श्रोत्यांना प्रदोष व्रताची महती सांगण्याच्या हेतूने सुतांनी पुढील कथेस प्रारंभ केला. ते म्हणाले, फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा राजा राज्य करत होता. एके दिवशी शाल्व देशाच्या राजाने त्यावर चढाई केली आणि युद्धात त्याला ठार म्हणून नगरात प्रवेश केला. ती वार्ता करता सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्यात पलायन केले. शत्रूच्या भीतीने पळत असताना तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. थोड्या वेळाने ती प्रसूत झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. काही वेळाने ग्लानीतून बाहेर आल्यावर मुलाला तेथेच ठेवून तहान भागवण्यासाठी ते एका सरोवरापाशी गेले. तेव्हा पाणी पित असताना एका मगरीने तिला ठार केले. थोड्या वेळाने त्याच मार्गाने जाणाऱ्या उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीचे लक्ष त्या राजपुत्राकडे गेले. त्यावेळी तो रडत असलेला पाहून ती त्याच्याजवळ गेली आणि आपल्या 1 वर्षाच्या मुलाला कडेवरून खाली उतरून त्याचे मातापिता कोठे दिसतात का ते पाहू लागली. काय करावे हे तिला सुचेना. त्याचवेळी भगवान शंकर तिथे यतिशा वेशात तिथे आले. हा मुलगा क्षत्रिय असून त्याचा संभाळ केल्यास तुझा भाग्योदय होईल असे सांगून गुप्त झाले. यती वचन मानून या दोन्ही बाळांसह ती पुढे निघाली. तिने स्वतःच्या मुलाचे नाव सुचिरव्रत व राजपुत्राचे धर्मगुप्त असे नाव ठेवले व प्रेमाने त्यांना वाढवले. कालांतराने फिरत फिरत ती एक चक्र नगरीत आली. तिथे एका शिवालयात शांडिल्य ऋषींच्या देखरेखीखाली यज्ञ चाललेला पाहून काही मिळेल का या आशेने तेथे गेले. तेव्हा धर्मगुप्ताकडे पाहून शांडिल्य म्हणाले, हा राजपुत्र असूनही गरिबीमुळे भिक्षा मागत आहे. ते ऐकून उमेने त्यांचे पाय धरले व धर्मगुप्ताच्या मातापित्यांची माहिती विचारली. तेव्हा ते म्हणाले, विदर्भ राजा सत्यरथ हा याचा पिता असून शत्रूचा भेडा पडलेला पाहून प्रदोष वेळी चाललेली शिवपूजा सोडून युद्धास गेला व नंतर पूजा पूर्ण न करताच जेवला म्हणून अल्पायुषी होऊन युद्धात मेला. त्याच्या आईने कपटाने सवतीला मारले म्हणून त्या सवतीने मगरीचे रूप घेऊन तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने मागील जन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतःच आई वडिलांना परका झाला. ते ऐकून उमेने सुचिरव्रताविषयी विचारले. तेव्हा याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिव अर्चन दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला असे सांगितले. तेव्हा ती त्यांना शरण गेली व तिने आपले दोन्ही पुत्र त्यांच्या पायावर घातले. त्यावेळी त्यांनी त्या बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून याच नगरात राहून प्रदोष व्रत करा असे सांगितले. त्यानंतर ऋषींच्या आज्ञेनुसार ते दोघेही आपल्या आई समवेत तेथेच राहिले व भक्तिभावाने प्रदोष व्रत करू लागले. असे 4 महिने गेले आणि एके दिवशी सुचिरव्रत नदीकाठी एकटाच फिरत असताना समोरची दरड ढास तिच्या सुवर्ण मोहराने भरलेला एक खंडा बाहेर पडला. तो घेऊन तो घरी आला. त्यायोगे त्याचे दारिद्र्य सरले आणि ते सर्वजण ऐश्वर्यात राहू लागले. एके दिवशी वनविहार करत असताना त्यांना त्या ठिकाणी काही गंधर्व कन्या खेळत असलेल्या दिसल्या. त्यात गंधर्व राजाची कन्या अंशुमती ही होती. त्यांना पाहून धर्मगुप्त पुढे आला. त्यावेळी त्यांचे सौंदर्य पाहून अंशुमती त्याच्यावर भाळली आणि तोही तिच्या देखण्या रूपावर आकृष्ट झाला. मग तिने आपल्या सख्यांना दूर धाडले आणि धर्मगुप्ताला जवळ बोलावून त्याच्याशी प्रेमपूर्ण मधुर वार्तालाप केला. त्यावेळी धर्मगुप्ताने तिला स्वतःविषयीची सर्व हकीकत सांगितली व तुझ्या पित्याला जावई म्हणून मी आवडेल का असे स्पष्टच विचारले. तेव्हा ती म्हणाली, आपण 3 दिवसांनी याच ठिकाणी लग्नासाठी या. मी माझ्या पित्याला सर्व सांगून घेऊन येते. नंतर अंशुमतीचा व धर्मगुप्ताचा विवाह गंधर्वाच्या उमेच्या संमतीने थाटात पार पडला. गंधर्वाने धर्मगुप्ताला मोठी सेना व संपत्ती दिली. धर्मगुप्ताने त्या सैन्याने शाल्व राजाला मारून आपला पिता सत्यरथ याचे राज्य परत मिळवले. त्याने शांडिल्य ऋषींचा मोठा मान केला. पुष्कळ वर्षे राज्य करून व सूरज नामक पुत्राला राज्य देऊन अंती अंशुमतीसह तो कैलासास गेला. इथेच अध्याय 5 समाप्त होतो. श्री शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. फार पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला अनेक पुत्र व एकुलती एक मुलगी होती. तिचे नाव सीमंतिनी. तिच्या जन्माच्या वेळी तिची जन्मपत्रिका तयार केली होती. तिच्यानुसार ती पृथ्वीची स्वामिनी होऊन 10,000 वर्ष राज्य करणार होती. पण त्याचबरोबर ती पत्रिका तिला 14व्या वर्षी असलेलं वैधव्य योगही दर्शवत होती. त्यामुळे राजा चिंतातूर होता. तो योग टाळण्यासाठी एका पंडिताच्या सांगण्यावरून
तो शिवभक्ती करत होता. सीमंतिनीला आपले भावी दुर्दैव कळाले तेव्हा तिने यज्ञबलक्य ऋषींची पत्नी मैत्रेयीला उपाय विचारला. तेव्हा सोमवारचे व्रत शिवव्रत करण्याचा उपदेश तिने केला. त्याप्रमाणे सीमंतीने श्रद्धेने सोमवार व्रत करू लागली. सीमंतीने उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नळराजाचा नातू इंद्रसेनेचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा विवाह लावून दिला. लग्न समारंभ थाटात संपन्न झाला आणि काही दिवसांनी राजा इंद्रसेन आपल्या वराडासह नैषद देशाला निघून गेला. त्यावेळी दसरा दिवाळी जवळ आली असल्याचे निमित्त करून राजाने सीमंतीने चित्रांगदाला आपल्या पाशीच ठेवून घेतले आणि त्यांची सर्व हौस मौज पूर्ण केली. एके दिवशी चित्रांगद यमुनेत नौकाविहार करत असताना नौका बुडाली व तो दिसेनासा झाला. ते वृत्त कळता सीमंतिनीचे व चित्रांगदाचे सर्व नगर दुःखाकुळ झाले. तेवढ्यात नैषदाचे राज्य शत्रूंनी बळकावले. इंद्रसेनेला कैदेत टाकले. सीमंतीने मोठ्या धैर्याने सोमवार व्रत चालू ठेवले होते. इकडे चित्रांगदाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तेथे क्रीडा करावयास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले आणि पाताळ नगरीचा राजा तक्षक याच्या पुढे उभे केले. तक्षक राजाने चौकशी सुरू केली. उत्तर देताना चित्रांगदाने त्याला स्वतःचा वृत्तांत सांगितला. तक्षकाने त्याचा सन्मान केला. काही दिवस त्याला तिथे ठेवून घेतले व त्याची परत जाण्याची उत्कंठा पाहून आपल्या पुत्रासह त्याला परत पाठवले. निरोप देताना त्याला अमूल्य भेटी 12 सहस्र नागांचे बळ आणि तू स्मरण करताच तुझ्यापाशी येईल असे वचन देऊन यमुना तीरावर आणून सोडले. योगायोगाने त्याच वेळी सीमंतिनीही तेथे आली होती. पाण्यातून बाहेर आलेल्या त्या पुरुषाला पाहून तिला आश्चर्य वाटत होते. चित्रांगदाने तिला ओळखले पण आपण कोण ते सांगितलं नाही. त्यानंतर त्याने तिची चौकशी केली. सर्व वृत्तांत समजता त्याचे डोळेही पाण्याने भरले. त्यानंतर त्याने तिला तुझा पती जिवंत असून आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणेल असे सांगून तिला घरी पाठवले. त्यानंतर तो नैषद नगरीस गेला आणि आपल्या दूताकरवी निरोप धाडून त्याने शत्रूला शरण आणले व माता पित्यांना मुक्त केले. त्यानंतर 3ऱ्या दिवशी तो सीमंतिनीस भेटला. त्याचा वृत्तांत ऐकून चित्रवर्मा राजाच्या नगरीत मोठा उत्सव केला गेला. चित्रांगदाने नैषद नगरीत पुढे पुष्कळ वर्षे राज्य केले व सीमंतिनीच्या सोमवार व्रताच्या प्रभावाने चिरकाल सुख प्राप्त केले. श्री शिवलीलामृत अध्याय 6 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 7. पिंगलेची कथा. अवंती नगरीमध्ये मदन नावाचा व्याभिचारी ब्राह्मण राहत होता. त्याच नगरीतील पिंगला नावाच्या वेश्येच्या घरी पडून राही. मदनाने आपले माता पिता पत्नी ब्रह्मकर्म नियमधर्म सर्वांचा त्याग केला. मद्य मांस सेवन करू लागला. ऋषभ नावाचे ऋषी जगोद्धारासाठी सर्वत्र संचार करत असताना पिंगलेच्या पुण्याईने तिच्या दारी आले. पिंगला व मदन यांनी धावत जाऊन त्यांचे पाय धरले. त्यांचे स्वागत करून पूजा करून उत्तम भोजन देऊन वस्त्रे प्रदान करून विश्रांतीसाठी उत्तम पलंग देऊन शय्यावर त्यांना झोपून रात्रभर त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा केली. 2ऱ्या दिवशी ऋषभ योगेश्वर अंतर्ध्यान पावले. काही दिवसांनी मंदन व पिंगला यांचा देहांत झाला. 2ऱ्या जन्मात ऋषभ योगेश्वराच्या सेवेच्या पुण्याईने दशान देशाचा राजा वज्रबाहू पट्टराने सुमती यांच्या पोटी मदन जन्माला आला. त्याचे नाव भद्रायू ठेवले. पिंगला वेश्याईने 2रा जन्म सीमंतिनीच्या पोटी घेतला व तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले गेले. पट्टराणी सुमती गर्भवती होती तेव्हा तिच्या इतर सवतीने हिला पुत्र झाला तर राज्य त्याला मिळेल अशा मत्सर बुद्धीने सुमतीला विष घातले. थोड्या दिवसांनी तिची प्रसूती झाली पण त्या विषाचा परिणाम म्हणून तिच्या आणि मुलाच्या अंगावर शते पडली. त्यातून रात्रंदिवस रक्त पुरू आहे. लहान मुलगा वेदनेने सारखा रडे. सुमतीलाही असह्य यातना होत. ती सारखी विवळत असे. राणीसाठी राजाने असंख्य उपाय केले परंतु दोघांचे दुःख जराही कमी होईना. शेवटी त्यांच्या रडण्याचा वेदनेचा तळमळ राजाला पाहावेना. त्यांनी राणी सुमतीला आणि मुलाला घोर अरण्यामध्ये सोडून दिले. त्या अरण्यात राणी सुमती मुलासह दुःखाने रडत कणत बसली. मुलगाही रडत राहिला. तशात भुकेने तहानेने जीव व्याकुळ झाला. ती तशीच शंकराचा धावा करत बसली. त्यावेळी योगायोगाने एक वाणी बैलावर माल टाकून चालला होता. मानवी रडण्याचा शोकाचा आवाज ऐकून तो आवाजाच्या दिशेने आले. एक असह्य स्त्री व्याधीने ती व तिचे पुत्र यातनेने तळमळत आहे. भूक तहानेने व्याकुळ होत आहेत. हे पाहून त्याला त्यांची दया आली. तो राणीला बालकासह आपल्या घरी घेऊन आला आणि त्यांच्या पालनपोषणाची त्याने व्यवस्था केली. त्या नगरीचा राजा पद्मकार उदार दयाळू म्हणून सर्वज्ञात होता. त्याला जेव्हा कळले की वज्रबाहू राजाची पट्टराणी व्याधीग्रस्त अनाथ होऊन राहत आहे तेव्हा त्याने सुमतीला
आपली धर्मकन्या मानून एक घर घेऊन दिले. तिच्या व्याधीवर उपचार करण्यासाठी नाना तज्ज्ञ वैद्य बोलवले, परंतु काही उपयोग झाला नाही. यादोदर व्याधीने तिच्या बालकाचे प्राण गेले. राजा पद्मकार इतर लोक तिचे सांत्वन करू लागले. तेवढ्यात एक शिवयोगी तेथे आला. त्याला पाहताच राजा पद्मकार धावत गेला. आदरपूर्वक गृहात आणून त्याची पूजा केली. सुमती राणीने शिवयोगीच्या चरणावर मस्तक ठेवले. शिवयोगी म्हणाला, हे मुले, तू व्यर्थ विलाप करत आहेस. तुझ्या पूर्वजन्मातील माता पिता मुलगा सगळे सोयरे यांचे स्मरण आहे का? ते कोठे आहेत, कसे भेटतील वगैरे गोष्टींचे तुला दुःख आहे का? हा संसार निरर्थक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मातील कर्म आणि भाग्याच्या अनुसार जे नियम नीती याप्रमाणे जीवन जगते, त्याप्रमाणे सुख दुःख भोगते. शरीर नश्वर आहे. आत्मा शिवचरणी रम्मान झाला नाही तर सुरव आनंद प्राप्त होणार नाही. हा उपदेश ऐकून सुमतीने शिवयोगीला नमस्कार केला. त्याने सुमतीला मृत्युंजय मंत्राची दीक्षा दिली. आपल्या हातात भस्म घेऊन ते अभिमंत्रित करून सुमतीच्या अंगावर टाकले. त्या क्षणी सुमतीचे शरीर व्याधीमुक्त झाले. त्यानंतर शिवयोग्याने त्याप्रमाणे अभिमंत्रित केलेले भस्म सुमतीच्या मृत बालकाच्या अंगाला लावले. त्या क्षणी बालक जिवंत होऊन रडू लागले. तेही व्याधीमुक्त झाले. सुमतीला आनंद झाला. तिने शिवयोग्याच्या पायावर बालकाला ठेवले. त्याचे ऋण कधी फेडू शकणार नाही अशी स्तुती केली. बालकाला आशीर्वाद द्या म्हणून विनंती केली. शिवयोगाने सुमती आणि तिचे बालक यांना आशीर्वाद देऊन बालकाचे नाव भद्रायू ठेवले. हा मोठा झाल्यावर पराक्रमी होऊन आपले राज्य मिळवेल. हा मोठा होईपर्यंत तू मात्र इथेच राहा. मृत्युंजय मंत्राचे पठण करत राहा असा सुमतीला आदेश दिला. हे बालक राजपुत्र कोणाला सांगू नकोस हेही सांगितले. पद्माकर राजाने आपला पुत्र सुनय आणि भद्रायू दोघांचे एकाच वेळी उपनयन संस्कार केले. त्यामुळे दोन्ही बालक विद्या अध्ययनासाठी योग्य झाले. सर्व प्रकारच्या विद्या कला यामध्ये दोघेही पारंगत झाले. अशा प्रकारे भद्रायू 12 वर्षाचा झाला. एके दिवशी शिवयोगी प्रकट झाला. त्याने भद्रायूला जवळ बसवून श्रुत स्मृतिपुराण धर्म नीती आणि राजनीती या सर्व ज्ञानाचा बोध केला. सदाचार राजकीय नियम याप्रमाणे भक्ती ज्ञान सांसारिक जीवनातील गृहस्थाचे सर्व नियम सर्व सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा आदेश आणि आशीर्वाद दिला. हा 7वा अध्याय जणू कैलास पर्वत असून शंकराचे यामध्ये वास्तव्य आहे. श्री शिवलीलामृत अध्याय 7वा समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 8वा. भद्रायूची कथा. श्री गणेशाय नमः. हे ब्रह्मानंद मूर्ती विश्वव्यापका, तू भोळा चक्रवर्ती आहेस. शिवयोगी रूपाने शिवाने भद्रायूला शिवदीक्षा दिली. शिवकवच शिकवले. मृत्युंजय मंत्र रुद्राक्षी धारण करणे, सर्वांगाला भस्मलेपन लावणे कसे करावे याचे ज्ञान दिले. एक अद्भुत शंख आणि खडक दिले. युद्धभूमीवर केवळ शंखनाद केला तरी शत्रू बस होत असे. त्याच्या मस्तकावर हात ठेवून 12,000 हत्तीचे बळ देऊन आशीर्वाद दिला. हे बाळा, तू ऐश्वर्यवंत विजयी राहा. आरोग्य कीर्ती मिळो. घरात भाग्यलक्ष्मी, हृदयात कारुण्यलक्ष्मी, हातात दानलक्ष्मी, बाहूमध्ये वीरलक्ष्मी, बुद्धीमध्ये विद्यालक्ष्मीचा नित्यवास असो. सुमती भद्रायू सतत शिवयोग्याचे ध्यान करे. पुढे भद्रायूचा पिता वज्रबाहू यावर मगध देशाचा राजा हेमरथ आणि दुसरे अनेक राजे यांनी आक्रमण केले. यामध्ये वज्रबाहू हा एकटा असल्यामुळे पराभव झाला. शत्रूंनी वज्रबाहूच्या दशान राजाला वेढा घालून सर्व प्रकारचे धन धान्य रत्ने आभूषणे लुटून आपल्या देशाला नेण्यासाठी घेऊन चालले. राजा आणि प्रधानासह इतर मंत्री आणि राजपरिवारातील स्त्रिया यांना कैद करून नेऊ लागले. त्यावेळी वज्रबाहू दुःखी होऊन विचार करू लागला, यावेळी मला जर पुत्र असता तर त्यांनी माझे रक्षण केले असते. कोण यातून कसे मुक्त करणार? आपल्या पित्याचा पराजय, राज्याचा अपहार, शत्रूकडून कैद या सर्व गोष्टींचा समाचार भद्रायूला समजला. तेव्हा त्याने आपल्या गुरुचे स्मरण करून शिवकवच धारण केले. मृत्युंजय मंत्राचा जप करून सर्वांगाला भस्म लावले. आपल्या मातेकडे सुमतीजवळ येऊन तिला वंदन करून सांगितले की शत्रू अनेक आहेत. त्यांनी माझ्या वडिलांना कैद करून नेले आहेत, नगर लुटले आहे. तुझ्या पुण्याईने त्या राज्याला पराभूत करून तुझ्या समोर आणतो. सोबत सुनैला घेऊन तो निघाला. ज्याप्रमाणे 2 गरुड सर्पाला निर्भयपणे शोधतात, 2 सिंह हत्तीचा शोध घेत वनांतून जातात, त्याप्रमाणे भद्रायू सुनय हेमरथाच्या सैन्याचा शोध घेत अरण्यातून चालले. तेव्हा त्यांच्या दृष्टीला हेमरथाचे सैन्य दिसले. त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. ते म्हणाले, चोरांनो थांबा. वज्रबाहूसारखी अमोल वस्तू चोरून नेता. तुम्हाला मी या अपराधाचे शासन करतो. त्याची गर्जना ऐकून शत्रू सैन्य मागे वळून पाहू लागले. हेमरथाच्या सैन्याचा त्याने धुव्वा उडवला. सैन्य पराभूत झाले. भद्रायूला पाहून वज्रबाहूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, बाळा, तू कोण आहेस? पराभवामुळे सर्वनाशाच्या समुद्रात बुडत असताना तू मला वर काढलेस. वज्रबाहूने साऱ्या नगरात मिष्टान्न वाढले. सर्व प्रजाजन वज्रबाहूला प्रणाम करण्यासाठी आले. तेव्हा वज्रबाहूने सांगितले, माझ्या प्रिय प्रजाजनांनो, या 2 वीर बालकांमुळे आपल्याला
त्याला विजय प्राप्त झाला. शत्रूकडून होणारे अत्याचार यामुळे निवारण झाले. यासाठी प्रथम तुम्ही या दोघांना नमस्कार करा. यावर भद्रायू म्हणाला, राजन मी आता जातो. 3 दिवसांनी पुन्हा येईन, तेव्हा माझा परिचय देईल आणि शत्रू हेमरथ यालाही कैदेत ठेवा. मी आल्यावर त्याला शासन करेन. असे म्हणून भद्रायू सुनय पद्माकार राज्याच्या नगरीत आले. राजा पद्माकार आईने सुमती यांना सारे वृत्त सांगितले. सुमतीला पुत्राचा पराक्रम ऐकून धन्यता वाटली. पद्माकार राजालाही ऐकून आनंद झाला. त्यानंतर शिवयोगी चित्रांगद सुमतीने यांना भेटण्यासाठी राजधानीमध्ये गेला. त्याने जन्मापासून वर्तमान काळापर्यंत भद्रायूची जीवन कहाणी त्यांना सांगितले. भद्रायूने मोठा पराक्रम करून आपला पिता वज्रबाहू याला शत्रूपासून सोडवले हे वृत्तही सांगितले आणि अशा पराक्रमी कुलवंत राजपुत्राशी कीर्ती मालिनीचा विवाह करून त्याला आपला जावई करून घ्या असे सांगितले. शुभ कार्याला उशीर नको म्हणून शिवयोग्याच्या संमतीने भद्रायू सुनय सुमती राजा पद्मकार यांना आणण्यासाठी प्रधानाला वैश्यनगरीला पाठवले. प्रधानाने आपण चित्रांगद राजाचे प्रधान असून त्यांच्या आज्ञेनुसार तुम्हाला राजकुमारी कीर्ती मालिनीच्या विवाहासाठी निमंत्रित केले आहे. तुम्हाला राजधानीला घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. सर्वांनी बसून चर्चा केली, निर्णय घेतला आणि प्रधानासह राजा चित्रांगदच्या राज्यात निषद देशात आले. या सर्वांचे चित्रांगद राजा सिमती राणीने स्वागत केले. मंगलवाद्ये वाजू लागली. त्यांच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या. सुवासिनीने पंचारतीने त्यांना ओवाळले. राजा पद्माकराने आपल्याबरोबर पुष्कळ संपत्ती वराड मंडळी आणली होती. सर्व नागरिक भद्रायूचे सौंदर्य पाहून चकित झाले. लग्नासाठी अनेक देशांच्या राजांना निमंत्रित केले होते. त्यात वज्रबाहू राजाही होता. भद्रायूला पाहताच राजा वज्रबाहू त्याच्याकडे आला व त्याचे पाय धरणार. तोच भद्रायूने त्याला वरचे वर धरून आलिंगन दिले. भद्रायूने वज्रबाहू राजाला एकांतात नेले व त्याला तिथे चित्रांगद राजाने वज्रबाहूची पट्टराणी सुमतीला पुढे आणले. वज्रबाहूची सुमतीची भेट होताच वज्रबाहू पश्चातापाने रडू लागला व स्वतःला या साऱ्या अन्यायाबद्दल दूषणे देऊ लागला. त्यानंतर विवाह सोहळा पार पडला. थोड्या दिवसांनी भद्रायूला राज्य देऊन सुमती वज्रबाहू शंकराची आराधना करण्यासाठी वनात निघून गेले. ते तेथे त्रिकाल शिवलिंगाचे पूजन करून तप करू लागले. शिवलीला अमृत अध्याय 8 समाप्त. शिवलीला अमृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सूत म्हणतात, पांचाळ देशाचा सिंहकेतू नावाचा राजा मोठा पराक्रमी होता. तो एकदा आपल्याबरोबर पुष्कळ शबद सैनिक घेऊन अरण्यात शिकारीला गेला. त्यातील एक सैनिक जवळच असलेल्या शिवमंदिरात उत्सुकतेने गेला. मंदिरात त्याला शिवलिंग उन्मळून पडलेले दिसले. त्याने राजाला बोलावून ते शिवलिंग दाखवले. राजा शबराला म्हणाला, हे शिवलिंग उत्तम आहे. तू भाग्यवान आहेस म्हणून तुलाही सापडले. हे तू घरी घेऊन जा. मनात शुद्ध भाव श्रद्धा ठेवून याची पूजा कर. परंतु शबराला पूजाविधी माहीत नव्हती. म्हणून राजा म्हणाला, शिवपूजेला चिताभस्म आवश्यक आहे. चिताभस्म असल्याशिवाय नैवेद्य दाखवू नये. शबराने राजाला नमस्कार केला आणि ते शिवलिंग उचलून त्याने घरी नेले. पत्नीला सर्व वृत्तांत सांगितला. एका उत्तम शुभ मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करून ते दोघे नेहमी चिताभस्म आणून शंकराची मनोभावे श्रद्धेने पूजा करू लागले. त्यांच्या श्रद्धेची परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकराने लीला केली. एके दिवशी शबराला पूजेसाठी चिताभस्म मिळाले नाही. तो सर्वत्र शोधून शोधून थकला. घरी आला. पत्नीला म्हणाला, खूप हिंडून सुद्धा चिताभस्म मिळाले नाही. काय करावे? आता पूजा कशी करावी? पतीच्या समस्येमुळे पत्नी चिंतित झाली. तिला तेवढ्यात एक उपाय सुचला. ती म्हणाली, मी स्वतःला जाळून घेते आणि माझ्या चितेचे भस्म लावून तुम्ही शंकराची पूजा करावी. शबर चकित झाला. तिला तो असे करू नको, थांब माझे एक असे म्हणेपर्यंत तिने स्नान केले. चिता तयार केली. शंकराचे ध्यान केले. दोन्ही हात जोडून अग्नी प्रदीप्त करून त्यात प्रवेश केला. तिच्या इच्छेप्रमाणे शोक न करता तिच्या चित्तभस्माने शबराने भक्तिभावाने शिवपिंडीची पूजा केली. पूजेनंतर नैवेद्य आणून देण्यासाठी घरात दुसरे कोणी उरले नाही. रोज शबराची पत्नी नित्य नवे पक्वान तयार करून नैवेद्याची थाळी आणून ठेवत असे. परंतु मी जाऊन भस्म झाली हे शबराच्या लक्षात राहिलं नाही. आरती झाल्यावर त्वरित नैवेद्य दाखवला नाही तर शंकराचा कोप होतो. म्हणून शबराने रोजच्या प्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारून नैवेद्य आण म्हणून मोठ्याने सांगितले. त्या क्षणी शिवाच्या लीलेने शबराची पत्नी जिवंत होऊन पक्वाने भरलेले ताट घेऊन शबराच्या मागे उभी राहिली. तिने नैवेद्याचे ताट पुढे केले. रोजच्या सवयीप्रमाणे शबराने ते आपल्या हातात घेतले. शिवाला नैवेद्य दाखवून शिवस्तुती केली. पूजा समाप्त करून तो उठून उभा राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आले, आपली पत्नी हात जोडून आपल्या शेजारी उभी राहून शिवस्तुती करत आहे. तिचे रूप अप्सरेपेक्षा सुंदर झाले असून अंगावर उत्तम अलंकार आहे. शिवाच्या कृपेने त्यालाही शिवरूप प्राप्त झाले. फक्त त्याचा गळा शंकर
शंकरासारखा निळा होता. तोच एक दिव्य विमान आले. त्या दोघांना विमानात बसवून शिवगणाने त्यांना शिवलोकी नेले. हे वृत्त सिंहकेतू राजाला समजले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. तो मनात म्हणाला, मी केवळ विनोदाने चित्ताभस्माने पूजाविधी करण्याचे सांगितले. त्याने शुद्ध भावाने तसे शिवपूजन केले आणि तो खरोखर कैलासाला गेला. धन्य तो शबर आणि धन्य त्याची भक्ती. श्री शिवलीलामृत अध्याय 9 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 10. शारदा पद्मनाथ यांची कथा. एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची एक लावण्यवती कन्या होती. एक उत्तम वर पाहून 12व्या वर्षी त्याने तिचा विवाह करून दिला आणि लग्नानंतर काही दिवस त्यांना आपल्या पाशीच ठेवून घेतले. एके दिवशी शारदेचा पती स्नान संध्या करण्यासाठी नदीवर गेला होता. परतीच्या वाटेवर असताना त्याला विषारी साप चावला आणि तो तिथेच मरण पावला. हे दुःखद वृत्त समजताच शारदा आपल्या मातापित्यासह धावली आणि पतीच्या देहावर पडून अपार शोक करू लागली. तिचे रुदन पाहून सर्वांनाच वाईट वाटत होते. पण दैवगती पुढे कोणाचे काय चालणार. देवरेने महत् प्रयासने तिला सावरले आणि रीतीप्रमाणे जावयाचे उत्तर कार्य केले. घटनेला बरेच दिवस लोटले. एके दिवशी घरातील सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेली असताना शारदा घरी एकटीच होती. योगायोगाने त्याच वेळी नेदळू नावाचे एक अंध ऋषी तिच्या घरी आले. ऋषींचा यथोचित आदर सत्कार करून शारदेने त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी तिला तुझे सौभाग्य वाढो आणि तुला विद्वान पुत्र हो असा आशीर्वाद दिला. ते ऐकून तिने खिन्नपणे हसली व डोळ्यात पाणी आणून म्हणाली, महाराज हे कसे शक्य आहे, कारण मी विधवा आहे. तेव्हा नेद्रुव ऋषी म्हणाले, माझे तपसामर्थ्य फार मोठे आहे. मी माझे शब्द खरे करून दाखवेन. तेवढ्या शारदेचे आई वडील भाऊ ही घरी आले. त्यांना जेव्हा ही हकीकत समजली तेव्हा त्यांनीही शंका प्रकट केली. तेव्हा नेद्रुवाने त्यांना ऋषींच्या आशीर्वादाने व शापाने घडलेल्या अनेक गोष्टी सांगून त्यांचे समाधान केले. त्यानंतर ऋषींनी आपला मुक्काम देवाच्या घरीच ठेवला. शारदेला उमामहेश्वराचे व्रत सांगितले आणि षडाक्षरी मंत्राचा उपदेश करून त्याचा जप करण्याची आज्ञा केली. शारदेने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उमामहेश्वराची विधियुक्त स्थापना केली आणि ती मोठ्या आवडीने त्यांची आराधना करू लागले. असेच 1 वर्ष गेले. शारदेकडून व्रताचे यथाविधी उद्यापन करून घेतले. एके दिवशी रात्रसमयी शारदा आपल्या गुरूंजवळ बसून उमामहेश्वरांचे भोलेनाथांचे चिंतन करत असताना त्या दोघांनाही भवानीने दर्शन घडले. दोघांनीही तिला नमस्कार केला आणि भक्तिभावाने तिचे स्तवन केले. तेव्हा देवीने तिला वर मागण्यास सांगितला. तेव्हा नेद्रुवानी ऋषीने देवीला सर्व हकीकत सांगून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली. तेव्हा देवीने तिचे पूर्वजन्मीचे कर्म व ऋण अनुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती येथून दूर द्रविड देशात आहे. तो अजूनही हिच्यासाठी तळमळत आहे. तो शारदेला स्वप्नात भोग देईल आणि त्यापासून शारदेला एक पुत्र होईल. शारदानंदन या नावाने तो विश्वविख्यात होईल. असे बोलून अंबा गुप्त झाली. शारदेला देवीच्या सांगण्याप्रमाणेच गर्भधारणा झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ सुरू केला. पण आकाशवाणी झाली की शारदा निर्दोष आहे. तिची निंदा करू नका. निंदा केली तर जिभेत किडे पडतील. या एका दुष्ट निंदकाला प्रचिती आली. तेव्हा निंदा बंद झाली. तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवले. तो विद्वान पंडित झाला. कालांतराने एका शिवरात्रीस गोकर्ण क्षेत्री शारदेची व तिच्या पतीची द्रविड ब्राह्मणाची सुयोगाने भेट झाली व पती पत्नी आणि पुत्र यांचे मिलन झाले. पुढे शारदेने पती मरणानंतर सहगमन केले व ते दोघे शिवलोकी गेले. श्री शिवलीलामृत अध्याय 10 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 11. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याला सुधर्म नावाचा पुत्र होता. राजाचा एक विश्वासू प्रधानही होता. त्याच्या पुत्राचे नाव होते तारक. राजपुत्र आणि प्रधानपुत्र दोघेही परस्परांचे मित्र आणि लहानपणापासूनच शिवभक्त होते. अंगीभूत वैराग्य वृत्तीमुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे ऐश्वर्य भोग आवडत नसत. त्याऐवजी त्यांना अंगाला भस्म लावून अंगावर रुद्राक्षमाळा धारण करून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्या दोघांचे वागणे पाहून राजा आणि प्रधान यांचे पुढे कसे होणार या विचाराने नेहमी चिंतातूर असत. म्हणून एके दिवशी पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असताना राजाने आपली चिंता त्यांच्या कानावर घातली. तेवढा ते दोन्ही कुमार तेथे आले. त्यांना आपल्या दिव्यदृष्टीने अवलोकन केल्यावर पराशर म्हणाले, राजा हे दोघे शिवभक्त का आहेत ते सांगतो. पूर्वी या देशातच नंदीग्रामात महानंदा नावाची एक वैश्य आली. आई आणि भाऊ यांच्या समवेत राहत होते. महानंदाने एक कोंबडी व एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा घालून आणि त्यांच्या गळ्यात व कपाळाला भस्म लावून ती त्यांना नृत्य करायला शिकवत असे. नृत्यशाळेत तिचे एक शिवलिंग होते. त्यासमोरच त्या दोघांना ती बांधून ठेवत. ब्राह्मण पुराण सांगण्यास येत तेव्हा ती दोघेही ऐकत. अशा प्रकारे महानंदेसोबत त्या 2 प्राण्यांनाही शिवभजन घडत. असे एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि सौदागराचा वेश घेऊन तो महानंदेच्या घरी गेला. त्याचे रूप पाहून ती वेडावली.
बोलावले. तिने त्यांचे स्वागत केले आणि आता यापुढील 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने स्वतःकडचे दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. हे भंगले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करेन, तेव्हा हे नीट जपून ठेव. महानंदाने ते लिंग घेतले आणि नृत्यशाळेत नेऊन ठेवले. त्यानंतर ती उभयंता मंचकावर झोपली असताना तिच्या नृत्यशाळेला अचानक आग लागली आणि त्यामध्ये ते दिव्य लिंग जळून भस्मसात झाले. महानंदेला जाग आली तशी ती धावतच नृत्यशाळेत शिरली. तिने सर्वप्रथम कोंबडा व माकड यांना सोडून दिले. तेव्हा ती रानात पळून गेली. सौदागराने मोठी चिता पेटवून तिच्या समक्षच अग्निप्रवेश केला. ते पाहून महानंदेनेही सती जाण्याचा निश्चय करून आपल्या सर्वस्वाचे दान करून शिवस्मरण करीत अग्नीत उडी घेतली. तेव्हा प्रगट होऊन शंकराने तिला वरचे वर झेललं आणि प्रसन्न मनाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने स्वतःच्या कुटुंबातील सर्व मंडळींसह नंदीग्रामातील सर्व लोकांचा आणि प्राण्यांचा उद्धार करा अशी विनंती केली. हे राजा, महानंदेजवळचे कोंबडा आणि माकड त्याला उत्तम जन्म मिळाले. प्रजेला ते शिवभजनास लावतील व तुम्हालाही उद्धरतील. पण सांगावयास वाईट वाटते की आजपासून 7व्या दिवशी त्याला मरण येणार आहे. हे ऐकून सर्वांचे हृदय शोकाने विदीर्ण झाले. सर्वांना शांत करून ते म्हणाले, राजा, तू रुद्राध्यायाची पारायणे कर व शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे येणारे संकट टळेल. पराशराने राजाला विनंती करून सहस्र ब्राह्मणांना बोलवले आणि सहस्र गटांची स्थापना केली. रुद्रघोष सुरू केला. 7व्या दिवशी मृत्यू घटका भरले. बाळ सुधर्माचे शुद्ध हरप त्याचे हृदय थांबले आणि त्याची अवस्था पाहून राजा व्याकुळ झाला. पराशराने ते रुद्राभिषेकाचे पाणी त्याच्या अंगावर शिंपडले. तेव्हा तो शुद्धीवर येऊन पूर्ववत झाला. ते पाहून सर्वत्र आनंदाचे उधाण आले. त्यावेळी काय घडले ते पराशराने सुधर्माला विचारले असता त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले त्याचा अनुभव सांगितला व तेथे त्याच वेळी आलेल्या नारदांनी तो अनुभव खरा आहे असे सांगितले. त्यानंतर राजाने नारद वर यांच्यासह उत्तम सत्कार करून अपार दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट केले. पुढे भद्रसेनाने सुधर्मास गादीवर बसवले. तारकाला प्रधान पद दिले आणि आपल्या प्रधानासह तो वनात गेला. काही काळाने विमान पाठवून शंकराने त्यांना स्वर्गात नेले व सत्यलोक व वैकुंठ यांची यात्रा घडून निज स्वरूपात विलीन करून घेतले. येथेच 11वा अध्याय समाप्त होतो. श्री शिवलीलामृत अध्याय 12. भस्मासुराची कथा. शिवपुराणात भस्मापासून उत्पन्न झालेल्या भस्मासुराच्या उद्धाराची कथा श्रवण करा. एकदा कैलासावर भगवान शंकर प्रदोषकाळी भस्म हातात घेऊन सर्वांगाला लावत होते. त्या भस्मात एक खडा होता. तो त्यांच्या हाताला लागला म्हणून त्यांनी तो भूमीवर ठेवला. तेव्हा त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. तो शंकरापुढे उभा राहून हात जोडून म्हणाला, हे सदाशिवा, ऋषभध्वजा, मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. शंकर म्हणाले, मला अंगाला लावायला रोज नवीन चिताभस्म लागते, ते तू आणून देत जा. शंकराची आज्ञा ऐकून भस्मासुराला संतोष वाटला. मृत्यूलोकी येऊन शिवभक्त शिवव्रत करणाऱ्याचे मेल्यावर त्यांचे चिताभस्म शंकराला रोज घेऊन जात असे. चिताभस्म शोधण्याच्या कामी फार पायपीट होत असे. त्यामुळे भस्मासूर कंटाळला. त्याने विचार केला, आपण असुर शक्तिमान असून असले परिश्रम कसले करत बसलो. त्यापेक्षा सर्व लोक, ब्राह्मण, राजे, देव, शूद्र, ब्रह्मदेव, विष्णू आणि सर्व जमले तर शंकराला मारून त्रिभुवनाचे राज्य का करू नये असा कपटी विचार मनात ठेवून चिताभस्म न घेता शंकराकडे गेला. नम्रपणे देवाने तोंड करून म्हणाला, देवा, मी पृथ्वीवर खूप हिंडलो परंतु नवीन चिताभस्म मला मिळाले नाही. आता काय करावे. शंकर म्हणाले. भस्मासूर शंकराची स्तुती करत म्हणाला, हे पंचवदना, विरूपाक्षा, त्रिपुरारी, उमावल्लभा, नागभूषणा, मला आपण एक वरदान द्या. ज्या दिवशी चिताभस्म मिळणार नाही त्या दिवशी आपला नेम टळू नये म्हणून मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो तत्काळ जळून भस्म व्हावा. असे म्हणून भस्मासुराने शंकरापुढे लोटांगण घातले व वरदान देण्याची विनंती करू लागला. शंकराचा भोळा स्वभाव परिचित असल्याने पार्वतीने असा वर देऊ नये असा सल्ला दिला. षडानन, गजानन, नंदी यांनीही पार्वती मातेचा सल्ला योग्य आहे असे अनुमोदन दिले. परंतु शंकराने भस्मासूर असुर असला तरी माझे लेकरू आहे, तो वरदानाचा दुरुपयोग करणार नाही असे म्हणून भस्मासुराला तथास्तु म्हणून वरदान दिले. वरदान मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला. तत्काळ मृत्यूलोकी जाऊन संत, सज्जन, ऋषी, भक्त यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करू लागला. रोज असंख्य लोक भस्म होऊ लागले. त्यामुळे मृत्यूलोकी हाहाकार उडाला. भस्मासुराने ठरवले की मृत्यूलोकातील समूळ लोकांचा नाश करून नंतर देवदेवता, नंतर विधाता विष्णू, शेवटी शंकराचे भस्म करून पार्वतीला घेऊन जावे असे म्हणून तो निघाला. तिकडे भस्मासुराच्या अत्याचाराला त्रासून ऋषी इंद्राला शरण गेले. इंद्र त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेव सर्वांसह विष्णूकडे गेले. विष्णूला त्यांनी भस्मासुराचे प्रताप सांगितले. मग विष्णू त्यांना घेऊन कैलासावर शंकराकडे आले. विष्णू म्हणाले, महादेव, तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने महासंहार मांडला आहे. आम्हीही नष्ट होऊन जाऊ. तो इथे सर्वांना येऊन भस्म करेल.
तुझी पत्नी हेमवतीला सांभाळ. शंकराने देवाकडे पाहून त्यांना धीर देत म्हटले, भस्मासुराचा सर्वनाश होण्याची वेळ आली आहे. तुम्ही चिंता न करता स्वस्थानी जावे. तेवढ्यात भस्मासूर तेथे आला. सर्व देव शंकराला काही सांगत आहे. आता आपले अपराध हे प्रकट होणार असे वाटून त्याने देवांना धमकी दिली की उद्या मी तुम्हा सर्वांचे भस्म करून टाकेन. हे ऐकून शंकर क्रोधित होऊन म्हणाले, अरे अधमा, मी दिलेल्या वराचा असा दुरुपयोग केलास. भस्मासुराने मदोन्मत होऊन शंकराला दुरुत्तरे केली. म्हणाला, म्हाताऱ्या, तुझी सुंदर बायको मला दे. हे ऐकून पार्वती उठून निघून गेली. भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी सरसावला. शंकर वेगाने वनात पळून गेले. भस्मासूर त्याच्या मागे धावू लागला. तुझे भस्म माझ्या अंगाला लावतो असे ओरडू लागला. पण वेदांना, शास्त्रांना ज्याचा अंत लागत नाही, मायाचक्र चालवणारा, इंद्रियातीत, ब्रह्मादिक देवाचे ध्यान, सनकादिकांचे पूजास्थान, त्रिगुणातीत महादेवाला धरीन धरीन म्हणत भस्मासुराला जवळ दिसे पण हाती लागत नसे. असे 1,000,000,000 वर्ष गेले. आपल्या पतीचा भस्मासूर पाठलाग करतो आहे, त्याच्या हाती सापडला तर या विचाराने पार्वती दीन झाली. तिने आपला बंधू शेषशाही विष्णूचा सहाऱ्यासाठी धावा केला. तो धावा ऐकून विष्णूने विश्वातील सर्वात सुंदर स्त्रीचे रूप घेतले. असे मोहिनी रूप घेऊन विष्णू भस्मासुराच्या वाटेत उभे राहिले. आता काय घडते म्हणून भगवान शंकराने वटवृक्षाचे रूप घेतले व तेथेच थांबला. मोहिनीला पाहताच भस्मासूर थबकला. त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले. भस्मासूर आपल्याकडे पाहत आहे हे ध्यानात आल्यावर मोहिनीने उत्तम नृत्य करण्यास प्रारंभ केला. तिचे मनमोहक नृत्य, लाघव तसेच लावण्य, सुस्वर गायन ऐकून भस्मासूर मुग्ध झाला. मोहिनीजवळ जात हळुवार आवाजात तिची नृत्य गायन कलेची प्रशंसा करत म्हणाला, हे सुंदरी, तुझ्यावरून पार्वती लक्ष्मीचे सौंदर्य उमाळून टाकावे. माझे चित्त तुझ्या पायी गुंतले आहे. मला वरमाला घालून तुझा निरंतर दास करून घे. मोहिनी गोड हसून म्हणाले, मी तुम्हाला वरमाला घालेन, पण माझी एक अट आहे. समोरच्या वटवृक्षामध्ये माझे आराध्य दैवत निवास करत आहे. त्याला मी मला उत्तम पती मिळाल्यावर लग्नाआधी त्याच्यासह यथासांग नृत्य करीन असा नवस केला आहे. मला तो उत्तम पती वाटतोस. तू माझ्याबरोबर नृत्य करशील का? मोहिनीच्या मंजूळ लाडीक बोलण्याने अधिकच तन्मय झालेला भस्मासूर म्हणाला, एवढेच ना, तू सांगशील तसे करेन. मोहिनी म्हणाली, माझ्याबरोबर नृत्य करताना मी जसे हावभाव करेन, जशी पावले टाकीन, जसे नेत्रसंकेत करेन, जशा हस्तमुद्रा करीन, त्याप्रमाणेच तू केल्या पाहिजे. तो माझ्या आराध्य देवतेच्या उपासनेचा भाग आहे. यात काही चूक होता कामा नये, नाहीतर ते दैवत कोपेल आणि दोघांचा नाश करेल. याचा विचार कर. एवढे बोलून मोहिनी लाडीकपणे हसली. भस्मासुराची सारासार बुद्धी नष्ट झाली. त्याने मोहिनीच्या सर्व अटी मान्य केल्या. त्यानंतर मोहिनी भस्मासुराचा हात धरून त्याला वटवृक्षाखाली घेऊन आले. प्रथम दोन्ही हात जोडून वटवृक्षाला नमस्कार केला. नंतर मंदगतीने नृत्य गायन आरंभ केला. मोहिनीचे रूप पाहून इंद्राच्या अष्टनायिका लाजून गेल्या. यक्ष किन्नर गायन ऐकून दंग झाले. मोहिनी जसजसे हावभाव करू लागले, भस्मासूर तसतसे करण्याचा प्रयत्न करू लागला. सर्व देव मोहिनीचे नृत्य, गायन, सौंदर्य याने भुलून गुप्तपणे तेथे जमले. नाचता नाचता मोहिनी त्वरेने नृत्यमुद्रा करू लागली. भस्मासूर तल्लीन होऊन नृत्यमुद्रा करत होता. त्या ओघात मोहिनीने पटकन आपल्या मस्तकावर हात धरले. तिचे अनुकरण करणाऱ्या भस्मासुराने आपले हात मस्तकावर ठेवले आणि क्षणात त्याचे भस्म झाले. अशा प्रकारे भगवान विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला जाळून टाकले. त्यानंतर मोहिनीचे रूप टाकून चतुर्भुज रूपात ते प्रकट झाले. त्यावेळी वटवृक्ष नाहीसा होऊन त्यात शंकर प्रकट झाले. दोन्ही देवांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. हे पाहून गुप्त रूपात असलेले सर्व देव प्रकट झाले. त्यांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. मोहिनी रूपाला भुलून शंकराचा वीर्यपात झाला होता. त्याचे पृथ्वीवर पडून 8 भाग झाले. असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत, कपाल, भीषण, संहार हेच पुढे अष्टभैरव म्हणून प्रसिद्ध झाले. शिवलीलामृत अध्याय 12 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 13 तारकासुराचा विनाश. तारकासुराच्या अत्याचाराने हैराण झालेल्या देवांना शंकराला केव्हा एकदा पुत्र होईल असे झाले. परंतु 4 युगेपर्यंत शंकर पार्वती यांना पुत्र झाला नाही. एकदा शिवपार्वती एकांतात असताना कोणालाही प्रवेश करता येत नसे. शंकराच्या क्रोधाची सर्वांना भीती वाटत असे. मग देवांनी अग्नीला हात पाठवले. तो शंकराच्या 3ऱ्या नेत्रात राहत असल्याने अतिथी होऊन आत शिरला. त्याने हाक मारून भिक्षा मागितली. तेव्हा शंकराने पार्वतीला सांगितले, माझे कधीही व्यर्थ न होणारे अमोघ असे द्रवरूप तेज तू त्या अतिथीला दे. त्याप्रमाणे पार्वतीने केले आणि अग्नीने ते तत्काळ प्राशन केले. ज्या ठिकाणी थोडे सांडले त्या जागी पारा निर्माण झाला. शिवतेजामुळे अग्नी गरोदर झाला. त्याला या अवस्थेची फार लाज वाटू लागली, म्हणून तो अरण्यात हिंडू लागला. एके ठिकाणी 6 कृतिका गंगेचे स्नान करून उन्हात वस्त्रे सुकवीत बसल्या होत्या.
त्या ऋषीपत्नी होत्या. अग्नीने हळूच त्याच्याजवळ येऊन आत्मशक्तीने आपल्या उदरातील शिवगर्भ अंशतः प्रत्येकीच्या उदरात स्थापन केला. आपण गरोदर झालो हे लक्षात आल्यावर त्या 6 कृतिका लज्जित झाल्या. असा निरर्थक गर्भधारण करणे योग्य नाही असे समजून त्या 6 जणींनी आपापला गर्भ काढून एकत्र करून एका स्थानी टाकून दिला. ते तत्काळ एकत्र होऊन 6 तोंडी असलेले बालक जन्माला आले. त्याला 12 हात होते. त्यावेळी कार्तिक महिना होता. जन्मताच त्याच्या अंगी भस्म लावलेले होते. कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या या बालकाला कार्तिकेय नावाने ओळखू लागले. या बालकाचे वाहन मोर होते. तो बाल्य अवस्थेतच शंकराची आराधना करू लागला. तो शिवाच्या ध्यानामध्ये मग्न असे. अग्नीने त्याला शिवाकडे नेले. शिवाने हा आपला पुत्र आहे हे ओळखले. शिवाने त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले व स्तनपान देण्याचे सांगितले. ते ऐकून पार्वतीला पाना फुटला. 7 वर्षे शिव पार्वतीने त्याचे लालन पालन केले. अग्नीने देवांना सांगितले की शंकराला पुत्र झाला, त्याचे नाव स्कंद आहे. हे ऐकून सर्व देवदेवता प्रसन्न झाले. इंद्राने स्कंदाकडे जाऊन त्याला देवांचे सेनापतीपद दिले आणि सर्व देवदेवता एकत्र झाले. त्यांनी तारकासुरावर आक्रमण केले. 4ही बाजूंनी त्याच्या नगराला वेढा दिला. हा समाचार ऐकताच तारकासूर क्रोधित झाला. त्याने सर्व शस्त्रास्त्र सैन्यासह नगराबाहेर येऊन युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. तारकासुराची सर्व शस्त्रास्त्रे स्कंदाने गिळून टाकली. तारकासूर निशस्त्र झाला. तो रथावरून उतरून खाली आला व स्कंदावर धावून आला. स्कंदाने आपले शरीर विशाल केले. सर्व देवदेवतांनी स्कंदाला युद्धात सहाय्य केले, विविध शक्ती प्रदान केल्या. शेवटी तारकासूर आणि स्कंद यांचे 7 दिवस मल्लयुद्ध झाले. शेवटी स्कंदाने तारकासुराचे पाय धरून त्याला हवेत गरगर फिरवून ठार केले. अशा प्रकारे कठीण युद्धानंतर तारकासूर दैत्याचा विनाश झाला. इंद्राने विजयाची वाद्ये वाजवली. देवतांनी आकाशातून स्कंदावर पुष्पवृष्टी केली. देवदेवता एकत्र आले. सर्वांनी स्कंदाचा जय जयकार केला. त्यांच्या पराक्रमाची स्तुती केली. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देवस्त्रिया बंदीखान्यातून सोडवल्या. देवांना मुक्त केले. 7 वर्षाच्या स्कंदाला इंद्राने देवसेनेचा कायमचा सेनापती पदाचा सन्मान दिला. त्यानंतर कुमार कार्तिकेय वाराणसी येथे गेला. तेथे शिव पार्वतीजवळ राहू लागला. त्यांची सेवा करू लागला. नंतर त्याची मुंज करण्यात आली. त्यानंतर तो तीर्थयात्रेला गेला. सर्व धाम आणि सर्व तीर्थांचे दर्शन करून आले. तेथून आल्यावर ते शिवाचा जप अनुष्ठान यामध्ये एकाग्रचित्त झाले. काही दिवसांनी त्यांचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर माता पार्वती म्हणाली, बाळा तू अद्याप कुमार आहेस, तेव्हा एखाद्या उत्तम मुलीशी विवाह करून आम्हाला तुझ्या गृहस्थाश्रमाचे सुख पाहू दे. तो म्हणाला, आई स्त्रिया कशा असतात हे मी पाहिलं नाही, त्यांची काही खूण सांग. पार्वती हसून म्हणाली, स्त्रिया माझ्यासारख्या असतात. तेव्हा कुमार कार्तिकेय म्हणाला, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतील तर त्या मला तुझ समानच आहेत. तुझ्या या वचनाला मी अंतर पडू देणार नाही. असे म्हणून तो तप करण्यासाठी खोल गुहेत जाऊन बसला. अरे अरे थांब म्हणून पार्वती त्याच्या मागे माग गेली. पुत्रप्रेमाने असह्य होऊन मायेच्या शब्दाने समजूत घालू लागले. ते ऐकून कार्तिकेयला राग आला. त्याने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला. जी स्त्री माझे दर्शन घेईल ती 7 जन्मापर्यंत वैधव्य दुःख भोगेल, पण कार्तिक महिन्यातील कृतिका योगावर जो पुरुष माझे दर्शन घेण्यास येईल तो 7 जन्मापर्यंत धनाढ्य होईल. असे म्हणून आईला सोडून तो पुढे निघून गेला. पुत्राच्या जाण्यामुळे पार्वती फार दुःखी झाली. आपल्या स्थानी येऊन बसली. पार्वतीला दुःखी अवस्थेत पाहून ऋषीमुनी कार्तिककडे गेले. त्यांनी त्याला पार्वतीचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने एकदा भेटण्याची विनंती केली. ऋषींच्या बोलण्यामुळे कार्तिक पुन्हा शिव पार्वतीकडे आले. त्यांनी मातापित्याचे सांत्वन केले. त्यांचे दर्शन करून तो पुन्हा तप करण्यासाठी वनात गेले. तेथे हिमालयाच्या गुहेत जाऊन अनुष्ठान करण्यासाठी गेले. स्कंद पुराणातील ही कथा जो ऐकेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. शिवलीलामृत अध्याय 13 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. एकदा शिव पार्वती सारेपाठ खेळत होती. इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तिथे आले. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे. जो डाव जिंकल त्याने हरलेल्यांना आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्म पणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एकामागोमाग एक वस्तू शंकर पणाला लावत होते. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कौपिनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझी काय महिमा राहिला. सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस.
तुला मायेने सगुण पण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. भक्तांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोर वनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले, तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्ये, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरे पाहणे सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे, कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाहीत. आदिमाया विश्वजननी शंकराचा शोध घेता घेता थकून गेली. विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकांनी कर्ममार्ग, सांख्याने प्रकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञांनी शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे होते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांचा अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच वेशात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील. कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने बिल्लिणीचा वेश धारण केला. मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाची देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी, वैरभाव खाणे-पिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्रकटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते भिल्लीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले, कोण तू आहेस? कुठे राहतेस? इथे कोणत्या कामासाठी आलेस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पिढेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन. यावर बिल्लीन म्हणाले, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून, कैलास सोडून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. बिल्लीन म्हणाले, माझा पती फार रागीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेल. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाले. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले, पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. बिल्लीन म्हणाली, पुरे, तिला कपटी म्हणता? तुम्ही स्वरगंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केलेत. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. बिल्लीन म्हणाले, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहात याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून दूत घेऊन तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारक रण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. बिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा बिल्लीन थांबली व म्हणाले, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तेथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागला. बिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना बोलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघेजण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी, तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणले. श्री शिवलीलामृत अध्याय 14 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री गंगाधरा, त्रिशूलपाणी, अर्धनारी नटेश्वरा, नीलकंठा, तुझ्या साह्याविना जीव काही करण्यास असमर्थ आहे. म्हणून जे भक्त तुला शरण येतात त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करतोस. संसार सागर पार करतोस. तुझा अद्भुत महिमा ब्रह्मदेवही जाणू शकत नाही. माझा उद्धार कर. तू दयासागर आहेस.
तुझ्या कृपेमुळेच मी शिवलीला अमृत ग्रंथ पूर्ण केला, परंतु तुझा महिमा वर्णन करण्याची हौस पूर्ण झाली नाही. याकरिता असेच भक्तिरस प्रधान वर्णन माझ्याकडून लिहून घे. भक्तांना वरदान देऊन संतुष्ट जेव्हा करतोस तेव्हा त्यांना धन्य धन्य वाटते. तुझे औदार्य पाहून ब्रह्मा विष्णू चकित होतात. तू आपली सुंदर पत्नी आत्मलिंग काढून भक्तीने प्रसन्न होऊन दिलेस. तू भोळा आहेस. धर्म आणि त्याच्या अभ्यासासाठी एवढी साधने असूनही कलयुगात पाखंडी मताचा प्रादुर्भाव होऊन बौद्ध मत बहुवादी मते पसरली. वर्णसंस्कार होऊन लोक अधर्माने वागू लागले. मुख्य देवतांची भक्ती विसरून ग्रामदेवतांना भजू लागले. वेदशास्त्री पुराणे यातील विचार लोप पावले. अनाचार माजला. या काळात मंडन मिश्र नावाचे महापंडित महाज्ञानी बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी तीव्र तपाचरण करून अग्नी व सरस्वती यांना वश करून घेतले होते. याचक मागेल ते वस्तू हवन केलेल्या यज्ञकुंडातून काढून देत असे. वादविवादामध्ये सर्व पंडितांना पराभूत करीत. मंडन मिश्र रोज सकाळी मद्याचा एक घट सरस्वतीला नैवेद्य दाखवे. प्रसाद म्हणून तोही मद्यपान करत असे. अशा प्रकारे तो आचार भ्रष्ट होता. त्यामुळे पृथ्वीवर अधर्म अनर्थ यांची वृद्धी झाल्याने देवता साधू संत ब्राह्मण सर्वजण दुःखी झाले. तेव्हा जैन धर्माचा प्रचार थांबवण्यासाठी आणि वैदिक धर्माची मर्यादा स्थापन करण्यासाठी भगवान शंकरांनी शंकराचार्याचा अवतार घेतला. एकदा कोल्हापुरात आल्यावर शिष्यासह भिक्षा मागण्यासाठी कासाराच्या वस्तीत ते गेले. एके ठिकाणी भिक्षेसाठी उभे राहिले तेव्हा तेथील कासार, जो जैनधर्मी होता, तो शंकराचार्यांची चेष्टा करण्याच्या हेतूने म्हणाला, महाराज, माझ्या घरी काचीचा रस बनवून त्याच्या बांगड्या करतात. तेव्हा तुम्हाला पाहिजे तर काचीचा रस भिक्षा म्हणून देतो. यावर शंकराचार्य म्हणाले, काही हरकत नाही, काचीचा रस भिक्षा म्हणून घेऊ. असे म्हणून हाताचे ओंझळ त्यांनी पुढे केले आणि शिष्यांनाही तसे करण्यास सांगितले. परंतु तो उकळता आणि तोही काचीचा रस पाहून शिष्य भयभीत होऊन मागे सरले. परंतु शंकराचार्याने कासारला रस ओतण्याची सूचना केली. कासारने तो तप्त काच रस त्यांच्या ओंजळीत ओतला आणि शंकराचार्याने शीतल जलाप्रमाणे तोंडाला लावून प्राशन केला. हलाहल प्राशन करणाऱ्या शंकराचा तो अवतार होता. त्यांचे हे आचार धैर्य पाहून कासारसहित उपस्थित जनसमुदायाला आश्चर्य वाटले. त्यांच्या तेजाच्या प्रभावाने सर्व लोक म्हणू लागले, धर्मसंस्थापनेसाठी हा भगवान अवतरला आहे. सर्वांनी शंकराचार्याचे पाय धरले. शिष्यांना जवळ बोलून निर्भय होण्यास सांगितले. त्यानंतर भ्रमण करत असताना शंकराचार्य मंडन मिश्राच्या गावी गेले. तेथे त्यांनी आपल्या शिष्यांना त्यांच्याकडे पाठवून शास्त्रार्थ करण्यासाठी निमंत्रण पाठवले. आपण आम्हाला शास्त्राच्या वादविवादात जिंकावे किंवा आमचा विजय मान्य करावा. मंडन मिश्राने हे आव्हान स्वीकारले. एक विशाल मंडप तयार केला. सभा मंडपात श्री शंकराचार्य आणि मंडन मिश्र उपस्थित झाले. शास्त्रार्थ प्रारंभ होण्यापूर्वी मंडन मिश्राने पडदा लावून मध्याच्या घटावर सरस्वतीचे आव्हान पूजन प्रार्थना केले. अशा प्रकारे सरस्वतीच्या साह्य बलाच्या सामर्थ्यामुळे मंडन मिश्र शंकराचार्य प्रत्येक प्रश्नाची अचूक उत्तरे देऊ लागला. प्रथम ऋग्वेद यजुर्वेद या दोन वेदांबरोबर ज्ञानपर विवादात मंडन मिश्रांनी दिलेले सत्य उत्तरे ऐकून श्री शंकराचार्यांना आश्चर्य आणि शंका वाटू लागली. आचार्यांनी विचार केला, ही बुद्धी मंडन मिश्राची नाही, आणि आचार्यांनी एक युक्ती केली. त्यांच्या बुद्धीचे रहस्य त्यांना कळले. कोणत्याही शास्त्राचा अथवा वेदाचा आरंभ विचारल्यावर मंडन मिश्र बरोबर उत्तर देत असते. मध्य किंवा अंतमध्ये प्रश्न विचारला की त्यांची बुद्धी निष्क्रिय होत असे, कारण त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांनी स्वयं अध्ययन केलेले नव्हते. सरस्वतीने दिलेले ते तात्कालीन ज्ञान होते. चतुर शंकराचार्यांनी ओळखले की असे 4 वेद पाठ करणारा, अर्थ सांगणारा ब्रह्मदेव किंवा सरस्वतीच असणार. त्यांच्याशिवाय इतरांना ते जमणार नाही. मंडन मिश्राला हे जमणार नाही, हे त्याचे कपट आहे. मग ते मंडन मिश्राला म्हणाले, मंडन मिश्रा, आपण यजुर्वेद सांगत आहात, परंतु मला ऋग्वेदातील एक शंका अजून आहे. त्यांची ऋग्वेदातील एक ऋचा म्हणून दाखवली व त्याचा अर्थ विचारला. त्यावेळी सरस्वती मूक झाली, कारण तिला आरंभापासून अंतापर्यंत वेगाने ग्रहण होते. परंतु मध्ये जाता जाता काही विचारले तर स्मरत नाही, म्हणून ती स्तब्ध बसले. त्यामुळे मंडन मिश्रही गप्प बसले. आपल्या प्रश्नाचे उत्तरे येत नाही हे पाहून शंकराचार्य क्रोधित झाले. त्यांनी दोघांच्या मध्ये लावलेला पडदा फाडला. मंडन मिश्राने ठेवलेल्या मध्याच्या घटातून सरस्वतीचे मुख बाहेर आलेले आहे असे दिसले. मंडन मिश्र घाबरून भीतीने कापू लागला. सरस्वतीला पाहून शंकराचार्य संतप्त झाले. आपल्या हातातील दंडाने तो घट फोडून टाकला. सरस्वतीची मूर्ती फुटक्या खापऱ्यात मध्ये पसरले होते त्यात त्यांना दिसली. तिला उद्देशून शंकराचार्य म्हणाले, दुराचारणी, या जैनाला वैश होऊन तू रात्रंदिवस वेदशास्त्राच्या चर्चा करतेस काय? जारणी, या दृष्ट पाखंड मताला तू आश्रय दिलास, त्यामुळे जगात वर्णसंकर झाला. वेदमान्य शास्त्र पुराणाचा धर्म लुप्त झाला. तू तुझ्या चक्रबुद्धीहुने जैनाकडून ग्रामदैवते स्थापन करून देवांनाही भ्रष्ट मार्गाला लावलेस. तुझ्यामुळे हा अनर्थ झाला हे मी कैलासावर ऐकले, म्हणून मी अवतार घेऊन आलो. तू अनाचार केलास म्हणून मी तुला शाप देतो की तुला नीच लोकांच्या मुखी वास करा
करावा लागेल. अंत्यजांच्या घरी तुझ्या कला विद्यान आणतील. उच्च लोकांकडे तुला थारा मिळणार नाही. शंकराचार्यांचा शाप कलियुगात पुढे होणाऱ्या गोष्टींना धरूनच होता. सरस्वतीही त्यावेळी कोपली व म्हणाली, तू शंकर असूनही अवतार घेतला असला तरी माझ्या शापाने तुझा देह पाच झाल्यावर तो देह कृमी कीटकांच्या भक्षस्थानी पडेल. याप्रमाणे शाप देऊन सरस्वती तेथेच गुप्त झाली. मंडन मिश्र शंकराचार्यांना शरण आला. शंकराचार्यांनी जैनशास्त्राची गाठोडी बांधून ग्रंथ समुद्रात बुडवले. फक्त त्यातील सर्वजणांना उपयुक्त असणारा अमरकोश ग्रंथ तसाच ठेवला. त्यांनी लोकांना जवळ बोलावून उपदेश केला की तुमची सर्व ग्रामदैवते ते जैनाने स्थापन केली असली तरी मनात काही शंका आणता त्यांची पूजा आराधना स्वतःच्या धर्माप्रमाणे करत जा. आपला धर्म आपल्याजवळ देवाला काही भेद नाही. मंडन मिश्र आचार्यपदी वंदन करून म्हणाला, जगद्गुरु आपण सर्व जैन मत उच्छेदून टाकले, परंतु कृपया जैनाचे नाव तरी शिल्लक ठेवावे. तेव्हा प्रत्येक ग्रामदेवतेच्या शेजारी जैनाचा एक दगड ठेवण्याची प्रथा शंकराचार्याने घालून दिली. लोकांना आपल्या जाती धर्माप्रमाणे वागण्याची आज्ञा देऊन जाती धर्म कर्तव्य न करणाऱ्यांना शासन ठेवले. तेव्हा ब्राह्मण, वेदाध्ययन आणि इतर लोक आपली कर्तव्य करू लागले. हे शिवलीलामृत आख्यान पठण केल्यामुळे आपलं दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. श्री शिवलीलामृत अध्याय 15 समाप्त. तुम्हाला जर हे अध्याय आवडले असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.